बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घनाकृती ठोकळा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, परंतु आतापर्यंत जेवढे परीक्षेला घनाकृती ठोकळे पडलेले आहेत त्या सर्व प्रकारची उदाहरणं मी तुम्हाला घेत आहे. पहा, तुम्हाला घनाकृती ठोकळा खूप चांगल्या पद्धतीने जमेल. फक्त निरीक्षण करून या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सोडवता येतात. म्हणजे जवळजवळ 3 प्रश्न आपण एका मिनिटात सुद्धा सोडवू शकतो. बघा, आपण याच्यातला घनाकृती ठोकळा बघूया. बघा प्रश्न कसा आहे बघा. प्रत्येक बाजू 4 एकक असलेला म्हणजे 4x4x4 झाला बघा. सगळीकडे 4 असलेला घनाकृती ठोकळा समोरासमोरील पृष्ठावर समान रंग येईल अशा प्रकारे लाल, निळ्या व पिवळ्या रंगाने रंगविला. त्यानंतर तो एक मापाच्या घनाकृती ठोकळ्यात कापला म्हणजे काप. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय बाबा रंग. आता हा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हा समोरासमोरील पृष्ठावर समान रंग हा खूप महत्वाचा, लक्षात घ्या. म्हणजे कसं, आता एकूण 6 पृष्ठ असतात. रंग आहे आपल्याला लाल, निळा आणि पिवळा. रंग दिले 3. म्हटलंय काय त्याने की समोरासमोरील पृष्ठावर समान रंग. कसा रंग? समान रंग. मग याचा अर्थ काय बघा. समजा इथं जर समजा निळा असेल, इथं कोणता, इथं जर समजा निळा रंग असेल, लक्षात घ्या, तर ह्याच्या समोरचं पृष्ठ ह्याच्या पलीकडचं आहे, लक्षात ठेवा. ह्याच्या पलीकडचं आलं का लक्षात. आता बघा, त्यांनी परत म्हणतंय निळा दिला रंग आपण. आता आपण पिवळा देऊया, लक्षात घ्या. आता पिवळा बघा, इथं जर समजा आपण पिवळा दिला, पिवळा रंग दिला, याच्या पलीकडे पण पिवळा येतो, लक्षात घ्या. याच्या पलीकडे आलं का लक्षात, याच्या समोरच्या पृष्ठभागावर. आता राहिला कोणता बघा, लाल रंग राहिला, लक्षात घ्या. समजा आता इथं वर आपण लाल रंग दिला, बघा. आता आपण इथं लाल रंग दिला तर ह्याच्या खालच्या पृष्ठावर सुद्धा लाल रंग येतो, लक्षात घ्या. म्हणजे असा आहे, इथं निळा, पलीकड निळा, इथं पिवळा, पलीकड पिवळा, वर लाल, खाली लाल, असे 6 रंग झाले, लक्षात घ्या. आता प्रश्न सोडवायला काय हरकत नाही. तरी पण तुम्हाला काही प्रश्न बघायच्या आधी काही गोष्टी सांगतो, लक्ष द्या. आता बघा, ह्या सगळ्या पृष्ठावर निळा रंग आहे, म्हणजे इथं निळा आहे. हा घनाकृती ठोकळ्याचा भाग केलेला म्हणजे एकच घनाकृती ठोकळा आहे हा लक्षात घ्या. एकच घनाकृती ठोकळा, पण याचे 3 पृष्ठ दिसतात. म्हणजे इथं 3 रंग येतात बघा. इथं निळा येतोय, इथं पिवळा येतोय आणि वर लाल येतोय. ह्याच्यावर बघा, आता ह्याच्यावरती निळा येतोय, इथं लाल येतोय. म्हणजे एकच घनाकृती ठोकळा पण 2 रंग येतात. याच्यावर लाल, निळा, इथं कोपरा असला की 3 रंग येणार. वर लाल, इथं निळा आणि पलीकडे पिवळा, असं सगळीकडे लक्षात ठेवा. आणि जर समजा तुम्ही हा घेतला, हा जर घेतला, लक्षात घ्या, तर इथं फक्त एकच रंग लागतोय, फक्त एकच पिवळाच लागतोय बघा. दुसरा कुठला लागतोय का? नाही. इथं 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 लक्षात, म्हणजे एकच पृष्ठभाग दिसतो आपल्याला, म्हणजे रंग पण एकच लागतो, लक्षात घ्या. कोपऱ्यावरती, कडेवरती 2-3 रंग लागतात बघा. इथं 2 रंग लागतात, इथं 2 रंग लागतात, इथं 3 रंग लागतात. आता मध्यभागी गेलो तर आपण इथं एवढ्यात एकच रंग लागतो, निळा. ही समजून घ्या आधी, आलं का लक्षात. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल असं आपण समजूया. बघा, आता
आता लक्ष द्या. बघा पहिला प्रश्न काय, किती घनांचे किमान एक पृष्ठ रंगीत आहे. आता बघा किती, आता कडनी तर सगळंच रंगवलंय, कडनी तर सगळंच रंगवलं, म्हणजे एकूण घन किती आहेत बघा. 1 2 3 4, हे 4च बरं, ह्याला 5 म्हणायचं नाही. हा एकच घन आहे, याचे कोपऱ्याला असल्यामुळे 3 पृष्ठ दिसतात. हा एक आणि त्याच्या खालचा एकच धरायचा. बघा झाले का 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, आलं लक्षात. 16 इथं, म्हणजे बघा आता लक्षात आलं असेल तुमच्या सगळ्यांच्या. झालं का 16, म्हणजे एका या बॉक्समध्ये 16, हा दुसरा बॉक्स, 16 दोन्ही 32, हा तिसरा बॉक्स, 16 त्रिक 48, हा चौथा बॉक्स, 16 चौक 64, म्हणजे एकूण घन किती झाले, 64 झाले. लक्षात घ्या. आता पुढे काय आहे बघा, म्हणजे कडनी तर सगळा रंग आहे, पण किंवा तुम्ही आता इथं प्रत्येक बाजू 4 म्हणलाय ना, इथे 4 बाजू दिसतात, 4चा घन केला तरी तुम्हाला डायरेक्ट कळेल 64. आता बघा त्यांनी काय म्हणलंय, किमान एक पृष्ठ रंगीत आहे. आता इकून तर कडनी तर सगळीकडे रंग दिलेला आहे, आलं का सगळ्यांच्या, सगळा आपण कडनी तर रंग दिलेला आहे. बघा मग आता काय करायचं ते, कडनी तर सगळा रंग आहे म्हणजे 64 उत्तर नाही. आणि किमान एक पृष्ठ रंगीत आहे म्हणलं की सगळं धरावं लागतं. आता हे जर नाहीतर सगळी पोरं काय करते, किमान एक म्हणजे ह्याचा एक आहे, ह्याचा एक रंगला आहे, फक्त ह्याचाच एक रंगला आहे. 4 एकूण पृष्ठ असतात 6, 4 सक 24 खर्चाला आहे, पर्याय चुकून जाईल. कळलं, किमान म्हणलं की सगळं धरावं लागतंय. हा सुद्धा घन धरावं लागतंय. याचे 3 पृष्ठ रंगवलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर 64 पण लिहून जमत नाही. आता बघा इथं एक रंग लागतंय, इथं एक रंग लागतंय का नाही, इथं पण एक रंग लागतंय, इथं या 4 ठोकळ्याला एक रंग लागतंय. या 4 ठोकळ्याच्या खाली ह्या रांगेमध्ये 4 ठोकळे येतात आणि या रांगेमध्ये 4 येतात, म्हणजे असे 8 ठोकळे झाले. लक्षात ठेवा, त्यांना रंग लागत नाही, कारण ह्याला वरून सपोर्ट आहे, इकडून सपोर्ट आहे, पलीकडून सपोर्ट आहे, इकडून सपोर्ट आहे, पलीकडून सपोर्ट आहे, म्हणजे 8ला कसलाच रंग लागत नाही. म्हणून 64 वजा 8 करा, प्रश्नाचं उत्तर येईल 56. दुसरा प्रश्न बघा. आता दुसरा प्रश्न काय बघा, आता 2 पृष्ठावर समान रंग असणारे घन किती. आता 2 पृष्ठावर समान रंग, बघा आता तुम्ही हे पृष्ठ निवडलं बरं का, तुम्ही काय केलं, हे पृष्ठ निवडलं, समान रंग लागल का रे. बघा इथं निळा लागल, इथं पिवळा लागल. तुम्ही म्हणताल सर हे निवडा, चला हे निवडू, इथं निळा, इथं पिवळा आणि खाली लाल, इथं पण लागला नाही, मग चला हे निवडा सर. अहो इथं निळा लागला, खालून लाल लागला, मग हे निवडा, समान रंग. अरे इथं तर एकच रंग की, मग निळाच, कुठला पण तुम्ही निवडा, ही निवडायचा. इथं लाल आहे, इथं पिवळा आहे, बरं ही निवडू, इथं लाल आहे, इथं निळा आहे, मग कसं आहे, समान रंग येत आहे का, अजिबात येत नाही. 2 पृष्ठावर तिन्ही बाजूने कसा समान रंग येत नाही, सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, म्हणजे उत्तर येणार 0. पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न काय बघा, घनाची जास्तीत जास्त किती पृष्ठे रंगीत असतील. जास्तीत जास्त, जास्तीत जास्त शब्द किती महत्वाचा आहे हा, आलं लक्षात. काय जास्तीत जास्त, जास्तीत जास्त पृष्ठ तुम्हाला कुठे दिसतील, असे कोपऱ्यावर दिसतील का नाही, 3, म्हणजे उत्तर किती काय येईल, 3. बघा अशा प्रकारे अतिशय सोपा प्रश्न आहे, पाहून सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात घ्या आणि इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करण्यास सांगा. पुढील ठोकळा लगेच तुम्हाला येईल.